नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण मागणीचा नेम आणि मागणीची लवचिकता, मागणीची किंमत लवचिकता याचा अभ्यास आपण केला होता. मागणीचा नेम आपल्याला ज्याप्रमाणे सांगत असतो की मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजे किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली किंवा किमतीमध्ये घट झाली तर मागणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. किंवा मागणीच्या नियमानुसार आपण इतर परिस्थिती स्थिर असताना आपण असं म्हणू शकतो, किमतीचा मागणीवर जो काही परिणाम होतो तो मागणीचा नियम आपल्याला सांगताना दिसतो. पण किती प्रमाणात मागणी बदलते याचा अभ्यास आपण मागणीची किंमत लवचिकतेमध्ये पाहिला आहे. आणि किंमत लवचिकता ही आपल्याला दर्शवते की मागणी किती प्रमाणात, म्हणजे किमतीचा मागणीवर किती प्रमाणात परिणाम झालेला आहे. तर आजच्या पाठामध्ये आपण मागणीची उत्पन्न लवचिकता पाहणार आहोत. मित्रांनो, ज्याप्रमाणे मागणीवर किमतीचा परिणाम होत असतो त्याचप्रमाणे ग्राहकाच्या उत्पन्नाचाही परिणाम होताना आपल्याला दिसतो. जर लोकांचे उत्पन्न किंवा बाजारातील ग्राहकाचे उत्पन्न जर वाढले तर निश्चितच बाजारामध्ये प्रत्येक वस्तूला किंवा काही ठराविक वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसेल. तर ग्राहकाचे उत्पन्न घटल्यानंतर मागणीमध्ये घट होताना दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो, उत्पन्न घटल्यानंतर मागणीमध्ये घट आणि उत्पन्न वाढल्यानंतर मागणीमध्ये वाढ. म्हणजे प्राईस आणि डिमांड म्हणजे किंमत आणि मागणी यामध्ये जो व्यस्त संबंध होता, तर इथे उत्पन्न आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध नाही आहे. हा एका समान दृष्टीनं संबंध असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून उत्पन्नाचा मागणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला आपल्या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर मित्रांनो, अगोदर आपण इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड याची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे काय? तर other things remaining the same, it is degree of responsiveness of quantity demanded of a commodity due to change in a consumer income. इतर परिस्थिती कायम असताना जर एखाद्या वस्तूच्या मागणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकाच्या उत्पन्नातील बदलामुळे मागणीमध्ये काय बदल होतो किंवा मागणी काय रिस्पॉन्स करते यालाच आपण मित्रांनो, मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणत असतो. दुसऱ्या शब्दात, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मेजर्स बाय हाऊ मच द क्वांटिटी डिमांडेड चेंजेस विथ रिस्पेक्ट टू द चेंज इन इन्कम. इन्कम इलॅस्टिसिटी, मागणीची उत्पन्न लवचिकता हे मापन करत असते की किती वस्तूची मागणी किंवा किती संख्याच्या दृष्टीने असा विचार केला जातो की किती प्रमाणात वस्तूची मागणी कमी झाली किंवा घटली तर ते ग्राहकाचे उत्पन्न बदलल्यानंतर. म्हणजे काय? तर एक उत्पन्न लवचिकता म्हणजे ग्राहकाच्या उत्पन्नामुळे मागणीमध्ये काय बदल झाला आहे हे मोजण्याचं एक तंत्र, त्यालाच आपण मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणत असतो. त्याचं एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे काय, गणितीय भाषेत जर आपल्याला त्याला मांडायचं असेल तर मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड ॲज इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी डिमांडेड पर्सेंटेज चेंज इन इन्कम. तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले मित्रांनो ग्राहकाच्या उत्पन्नातील शेकडा बदल. तर आपण त्याला खालीलप्रमाणे पण लिहू शकतो. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड
क्यू म्हणजे काय आहे, तर तोच वरचा जो फॉर्म्युला आहे, आपण चेंज इन क्वांटिटी, ओरिजिनल क्वांटिटी डिमांडेड इंटू म्हणजे जी काही ओरिजिनल आहे त्याप्रमाणे गणिती भाषेमध्ये आपण मांडू शकतो. चेंज इन क्यू म्हणजे काय, तर चेंज इन क्वांटिटी डिमांडेड, चेंज इन वाय, चेंज इन कंझ्युमर इन्कम इंटू वाय. वाय म्हणजे काय, ओरिजिनल कंझ्युमर इन्कम अँड ओरिजिनल क्वांटिटी डिमांडेड. याप्रमाणे आपण मांडून त्याचा अभ्यास करू शकतो. एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पलने आपण इन्कम इलॅस्टिसिटी समजून घेऊया. सपोज इनिशियल इन्कम ऑफ पर्सन इज 2000 रुपीज. 2000 रुपये एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे आणि त्यावेळेला तो 20 वस्तूंची, 20 युनिट्सची किंवा 20 गटाची मागणी तो एखाद्या वस्तूची करत आहे. तर जेव्हा त्याचं उत्पन्न 3000पर्यंत जाईल त्यावेळेला तो त्या वस्तूची मागणी वाढून ती 40 युनिट्सची होईल. मग इन्कम इलॅस्टिसिटी कशी काढायची, तर त्याचं इथं काय केलं आहे, जे काही क्यू आहे म्हणजे मूळ जे काही आहे ते 100 युनिट्स आहेत आणि मग चेंज इन क्यू म्हणजे काय, तर वस्तूच्या मागणीमध्ये किती बदल झाला आहे, तर 20 युनिटनी झाला आहे आणि त्याचं मूळ उत्पन्न म्हणजे अगोदरचं उत्पन्न हे 2000 रुपये होतं, त्यानंतर 1000 वाढलं आहे. म्हणजे काय, तर त्याला आपण गणित चेंज इन क्यू म्हणजे क्वांटिटीमध्ये किती बदल झाला आहे, तर 20 आणि चेंज इन वाय तिथेही आपण 20% बदल झालेला दिसून येईल, शेकडा बदल बघतोय. तर इंटू 2000 म्हणजे ओरिजिनल किंमत आणि ते इज इक्वल टू 2%. म्हणजे ह्या इथं आपण जर हे गणित केल्यानंतर 2% हे उत्तर येईल. म्हणजे ह्या ठिकाणी इन्क्रीज ऑफ RS 1000 इन्कम दॅट इज 1% इन इन्कम लीड्स टू अ राईज ऑफ 2% इन क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे काय, तर 1% जर त्या एखाद्या ग्राहकाचं उत्पन्न वाढलं तर 2% मागणी वाढताना आपल्याला दिसून येते. तर आता मित्रांनो, त्याचेही जसं मागणीच्या लवचिकतेचे काही प्रकार आपण पाहिलेले आहेत, तशाच प्रकारचे प्रकार आपण मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे पाहणार आहोत. तर या ठिकाणी द पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 मुख्य प्रकार आहेत आणि झिरो इन्कम असे 3 मुख्य प्रकार आहेत. तर त्यामध्ये पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटीमध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत, जे इन्कम इलॅस्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी, 1 पेक्षा जास्त इज इक्वल टू 1 आणि 1 पेक्षा कमी, अशा प्रकारचे पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटीचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही कधीही 0पेक्षा कमी असते आणि झिरो इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे इज इक्वल टू 0 बरोबर इन्कम इलॅस्टिसिटी असते. तर पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही पाहणार आहोत, जी की 0पेक्षा जास्त असते, ती 1पेक्षा कमी किंवा त्याचं उत्तर 1पेक्षा जास्त येऊ शकतं. इफ द क्वांटिटी डिमांड फॉर अ कमोडिटी इन्क्रीज विथ द राईज इन इन्कम कन्झ्युमर अँड वाईज वर्सा, इट इज सेड टू बी पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. जर वस्तूच्या मागणीच्या संख्येमध्ये वाढ झाली, जर त्या ग्राहकाचं उत्पन्न वाढल्यानंतर, मित्रांनो, ग्राहकाच्या उत्पन्न वाढीबरोबर मागणीच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत असेल तर आपण त्याला किंवा त्याला आपण पॉझिटिव्ह धनात्मक उत्पन्न लवचिकता असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ॲज द इन्कम ऑफ कन्झ्युमर इन्क्रीजेस दे कन्झ्युम मोर ऑफ सुपरियर लक्झरियर गुड्स. जसंही एखाद्या ग्राहकाचं उत्पन्न वाढतं आहे त्यासोबतच तो आरामदायी वस्तू, गाडी घेईल, 4 व्हीलर घेईल. जर तो 2 व्हीलर वापरत असेल तर 4 व्हीलर खरेदी करायला लागेल. म्हणजे काय, तर उत्पन्न वाढीबरोबर मागणी वाढत असेल, एखाद्या वस्तूची मागणी वाढत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी असे म्हणत असतो. तर इन्कम इलॅस्टिसिटी ग्रेटर दॅन युनिटी, तर 1पेक्षा जास्त इन्कम इलॅस्टिसिटी असल्यानंतर आपण पाहणार आहोत पर्सेंटेज चेंज इन अ क्वांटिटी डिमांडेड फॉर अ कॉमोडिटी इज ग्रेटर दॅन पर्सेंटेज चेंज इन इन्कम.
जसं आपण मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये पाहिलं होतं, ज्या वेळेला पर्सेंटेज चेंज इन डिमांडेड फॉर अ कमोडिटी इज ग्रेटर दॅन पर्सेंटेज चेंज इन इन्कम, म्हणजे इन्कममधील शेकडा बदलापेक्षा मागणीमधील शेकडा बदल, एखाद्या वस्तूच्या मागणीमधील शेकडा बदल जर जास्त असेल तर आपण त्याचं उत्तर 1 पेक्षा जास्त येईल. आपण तो मागील उदाहरण जे बघितलं होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी 1% उत्पन्न वाढल्यानंतर 2% मागणी वाढताना दिसत होती. तर ते उत्तर 1 पेक्षा जास्त येत होतं, म्हणून त्याला आपण मागणीची उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे असे म्हणू शकतो. युनिटी तर त्याचा हे डायग्राममधूनही सांगितलेलं आहे. खाली क्वांटिटी डिमांडेड फॉर सुपरियर गुड्स आणि कन्झ्युमर्स इन्कम. आणि हे पहा, बाजारामध्ये ज्या सुपरियर म्हणजे विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, ज्या लक्झरी गुड्स असतील किंवा त्या वस्तूची मागणी किंमत वाढीबरोबर खूप मोठ्या गतीने वाढत असते. तर नेसेसिटी गुड्स जे असतात, जीवनावश्यक वस्तू, माणूस जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच खरेदी करतो, म्हणजे त्यामध्ये जास्त काही प्रमाणात उत्पन्नाबरोबर त्याची वाढ होते, परंतु जास्त प्रमाणात होताना दिसत नाही. तर ह्या वस्तू अशा वस्तू ज्यांची उत्पन्न लवचिकता ही 1 पेक्षा जास्त आहे, त्या आरामदायी वस्तू किंवा एक प्रतिष्ठा व्यक्तींना, ग्राहकाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वस्तू असतात. हे पहा, या ठिकाणी Q3 या प्रकारची मागणी वाढली आहे. फक्त त्याचं उत्पन्न जे चेंज झालं आहे Y1 पासून, म्हणजे इथे आपण गॅप पाहतोय की OY ॲक्सिसवरती कमी गॅप आहे आणि तोच OX ॲक्सिसवरती जास्त डिमांडमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. इन्कम इलॅस्टिसिटी इक्वल टू इन्व्हिटी. या ठिकाणी ज्या प्रमाणात ग्राहकाचे उत्पन्न वाढते त्याच समप्रमाणात एखाद्या वस्तूची मागणीमध्ये वाढ होते. त्याला आपण इन्कम म्हणजे उत्पन्न लवचिकता ही 1 बरोबर आहे असे म्हणू शकतो. या ठिकाणी बघा, चेंज इन Y इज इक्वल टू चेंज इन D, म्हणजे दोन्ही समान आहे. पर्सेंट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड फॉर अ कमोडिटी इज इक्वल टू पर्सेंट चेंज इन इन्कम ऑफ द कन्झ्युमर. त्याच्यानंतर इन्कम लेस दॅन युनिटी. या ठिकाणी काय तर ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, म्हणजे काय जास्त प्रमाणात वाढ होत आहे, पण त्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत नाही. पण एक विशिष्ट वस्तूची मागणी ही म्हणजे ग्राहकाच्या किंमत वाढीपेक्षा कमी होते. याला आपण मागणीची उत्पन्न लवचिकता ही 1 पेक्षा कमी आहे असे म्हणू शकतो. त्यानंतर आता दुसरा जो प्रकार आहे तो निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. या ठिकाणी काय होते तर क्वांटिटी डिमांड फॉर अ कमोडिटी डिक्रीजेस विथ द राईज इन इन्कम ऑफ द कन्झ्युमर अँड व्हाईस वर्सा. या ठिकाणी जेव्हा एखाद्या ग्राहकाचे उत्पन्न वाढीबरोबर मागणी ही घटताना आढळून येते, याला आपण निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी असे म्हणतो. असं कोणत्या वस्तूसाठी होत असेल मित्रांनो? इन्फेरियर गुड्स, ज्या कमी प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. जसं काही लोकांच्या मनाने गहू खाणे हे प्रतिष्ठेचे आहे की बाजरी, तर बाजरीची जेव्हा उत्पन्न वाढेल तेव्हा लोक महाग जे गहू असेल ते खायला सुरुवात करतील, बाजरीला टाळून. असं काही वस्तू असतात ज्या आपण कमी दर्जाच्या मानतो, त्या वस्तूला आपण निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी दिसून येते. तर झिरो इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. क्वांटिटी डिमांड फॉर अ कमोडिटी रिमेन्स कॉन्स्टंट विथ एनी राईज इन फाईल इन्कम ऑफ द कन्झ्युमर. आता ज्या काही क्वांटिटी डिमांड फॉर बेसिक नेसेसरी गुड्स असतात त्याची मागणीमध्ये आपल्या ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाली काय किंवा घट झाली काय, त्यामध्ये कसलाही बदल होत नाही, त्याला आपण मागणीची उत्पन्न लवचिकता झिरो आहे म्हणजे 0 आहे असं म्हणत असतो. यामध्ये मीठ किंवा साखर असेल, आपण जेवढी गरज आहे तेवढ्याच प्रमाणात त्याची खरेदी करत असतो, जरी आपलं उत्पन्न वाढलं किंवा घटलं तरी. मित्रांनो, आता या पाठामध्ये आपण मागणीची उत्पन्न लवचिकता पाहिलेली आहे. तर पुढील भागामध्ये आपण मागणीची क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड पाहणार आहोत. धन्यवाद.